आप देख रहे हैं जलगांव एक्सप्रेस न्यूज़। जलगांव के जिला अधिकारी ने नए बस स्टैंड का अचानक दौरा किया और वहां की व्यवस्थाओं का जायजा लिया। इस दौरान उन्होंने अधिकारियों को ज़रूरी निर्देश भी दिए। जिला अधिकारी ने जहां पानी लोग पीते हैं उसका भी जायज़ा लिया और साफ सफाई का ध्यान रखने के लिए अधिकारियों को निर्देशन भी दिए। और इसकी आगे की खबर देखते हैं। आणि बाकी ग्रीन नेट वगैरे लावावं लागेल तुम्हाला पाहिजे आरो आहे का? हो आहे सर, ते आपल्याला स्थापना आहे त्यांच्याकडून नाही तेच मेंटेन करतात. कोडिंग पण ठेवतात. एकदा परत चेक करून घ्या आरो वर्किंग आहे की नाही. हो, पाणी कसं चांगलं थंड आहे. हो आहे सर. एक त्या बाजूला त्याची जर आम्ही 1 तारखेपासून त्याची एजन्सी नेमली झाली पूर्ण महाराष्ट्रात. आपली स्वच्छता असली पाहिजे. तिथे आल्याच्या नंतर एखाद्या चांगल्या ठिकाणी आलोय आणि इथे बसू शकतो आणि व्यवस्थित आपल्याला ट्रीटमेंट आणखी गव्हर्नमेंट आली 1 तारखेपासून 1 जूनपासून करणार आमच्या मध्यवर्ती कार्यालयाचा निर्णय 1 जून आता आम्हाला सांगितलं एजन्सी फायनल. पण तात्पुरती व्यवस्था 1 जूनपर्यंत तिथेच आपल्याला तुम्ही करू. आणखी मॅनपॉवर वाढवावं आणि तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी ते आहे पाण्याचे शिबिर लावून घ्या. आपल्याला कसं ते पाणी लिकेज झालं त्यामुळे चढायला ते दुसरं नवीन मागवतो ते पण आपण आता आपल्याला सर्वांना असलेल्या कल्पनेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढत आहे, उन्हाची काहिली वाढत आहे आणि त्यामुळे ज्या पब्लिक प्लेसेस आहेत जिथे जास्तीत जास्त नागरिकांचं येणं जाणं असतं, सामान्य नागरिकांचं येणं जाणं असतं, त्या सुस्थितीत असणं फार आवश्यक आहे. तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था असणं आवश्यक आहे, स्वच्छता व्यवस्थित असणं आवश्यक आहे, जेणेकरून ह्या उन्हाच्या तडाख्यापासून लोकांना आपल्याला प्रॉपर वाचवता येईल. तर त्यासाठीची जी पूर्ण उपाययोजना आहे ती बघण्यासाठी म्हणून आज बसस्टँडला व्हिजिट करण्यात आली. बसस्टँडला व्हिजिट केल्याच्या नंतर इथे पाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारची आहे. त्याचं पाणी आरोचं पाणी देखील उपलब्ध आहे आणि स्वच्छतेबाबत थोड्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांसोबत पण चर्चा करण्यात आली. त्यांनाही काय काय अडचणी येत आहेत त्या विचारण्यात आल्या. तर त्यांच्यामार्फतही असलेल्या सुविधांबाबत समाधान आणि काही सजेशन पण व्यक्त करण्यात आले. त्याच्यामध्ये काही ठिकाणी सावलीची व्यवस्था करणं आवश्यक आहे. त्या सगळ्या सूचना डेप्युटी मॅनेजर साहेबांना देण्यात आलेल्या आहेत. ते तात्काळ तशा प्रकारच्या सूचनांचा अंमलबजावणी करतीलच असं आश्वासन पण त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. स्वच्छतेमध्ये सुधारणा करण्याची थोडी नितांत आवश्यकता दिसते आणि त्याबाबतच तात्काळ अंमलबजावणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित. कर्मचारी जर दिवसभर काम करून जर त्यांचे विश्रांती जर बघितलं तर त्यांची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे. पाहिजे त्या ठिकाणी पाणी मिळते, नको त्या ठिकाणी पाणी वाया जाते. जर अशी परिस्थिती बघतात त्याबाबत त्यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या. कर्मचाऱ्यांना सध्या एक माठ ठेवण्यात आलेला आहे, त्याच्यातून पाणी देण्यात आहे, परंतु तिथेही आरो वॉटर उपलब्ध करून देण्यासाठी आणि व्यवस्थित पाण्याची सुविधा देण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या. ते त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिले. स्वच्छता महामंडळाने स्वच्छता आणि सुव्यवस्था प्रवाशांसाठी 2 रुपये वाढवण्यात आलेले आहेत. मात्र जर तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या समोरची दृश्य होती. तुम्ही येणार आहेत म्हणून स्वच्छता कर्मचारी झाडू मारायला लागलेला आहे आणि अर्ध्या भागात तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे की त्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव होता, बाकडे काही तुटलेली होती, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आपण सरप्राईज व्हिजिट केलेली आहे, त्यामुळे त्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. स्वच्छतेबाबत मी जसं यापूर्वी बोललो की स्वच्छतेमध्ये इम्प्रूव्हमेंटची नितांत आवश्यकता दिसून येते. तशा सूचना तात्काळ देण्यात आलेल्या आहेत आणि त्याची परत एकदा काही दिवसानंतर काही अधिकारी पाठवून व्हिजिट करून त्याची अंमलबजावणी झाली की नाही ती पण आपण पडताळणी करतो. आता आपण पाणी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं सांगितलं, मात्र हे जे पाणी आज पिण्यासाठी प्रवाशांना उपलब्ध आहे ते एस टी मंडळाचं नाही तर NGOच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. महामंडळाची काय व्यवस्था आहे? महामंडळांचा आणि ते प्रायव्हेट NGOचा करार करून त्यांनी ती पाण्याची व्यवस्था तिथे करून देण्यात
करण्यात आलेली आहे, परंतु ती पूर्ण एका साईडला पाण्याची व्यवस्था आहे, दुसऱ्याही साईडला पाण्याची व्यवस्था असेल तर नागरिकांना आणखी सुलभतेने पाणी मिळेल. यासाठी त्यांना दुसऱ्या ठिकाणी पण पाण्याची व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.